नमस्कार मंडळी अशोक खरात या प्रकरणाने संपूर्ण राज्यामध्ये खळबळ माजवलेली आहे। या अशोक खरातने आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगून अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं व त्यांच्यावरती अत्याचार केलेत। तसेच आतापर्यंत अशोक खरातवरती 15 गुन्हे हे दाखल झालेले आहेत। संपूर्ण राज्यामध्येच नव्हे तर देशभरामधून यावर प्रतिक्रिया येताना दिसत आहेत व यावरती संताप व्यक्त केला जात आहे। तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली व संताप व्यक्त केला आहे। माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाला की अशोक खरात प्रकरण जे झालं ते अतिशय दुर्दैवी प्रकरण आहेत, म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारं हे प्रकरण आहेत। पुरोगामी महाराष्ट्राला सर्वात मोठा धक्का असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, असं स्टेटमेंट सुप्रिया सुळे यांनी दिलं। पुढे त्या म्हणाल्या की राज्यामध्ये नाही तर देशामध्ये मी माझ्या संसदेतील अनुभव सांगते की या खरातने संपूर्ण ठिकाणी आमची चेष्टा करून ठेवलेली आहे। कारण संसदेत जाताना तिथे भाषण करताना तेथे अनेक राज्यामधले खासदार आम्हाला भेटतात व ते आमची चेष्टा करतात की तुमच्या महाराष्ट्रामध्ये हे काय चाललंय, ज्या पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यावरून ते आमची चेष्टा करायला लागले आहेत, असं देखील त्या म्हणाल्या। त्यामुळे या अशोक खरातची ATS कडून चांगलीच आता चौकशी सुरू आहेत, म्हणजे रोज नवनवीन काहीतरी खुलासे दिसत आहेत। तसे सूत्रांनी माहिती दिली आहे की आता या अशोक खरातने तुरुंगामध्ये देखील काहीतरी भविष्यवाणी केलेली आहे। तर मंडळी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर पण नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।